नमस्कार. युवा क्रांती न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. शेगाव शहरासाठी अत्यंत एक मोठी खबर आहे. ती खबर म्हणजे काय, ती बातमी म्हणजे काय, तर शेगावच्या डॉक्टर सोळंके हॉस्पिटलला NABH प्रमाणपत्र हे मान्य झालं आहे. आणि या प्रमाणपत्राचा मान हा या हॉस्पिटलला मिळालेला आहे. आपल्यासोबत या हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत, डॉक्टर अविनाश सोळंके सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की NABH प्रमाणपत्राचा मान हा आपल्या हॉस्पिटलला मिळालेला आहे, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला तर फार जास्त अभिमान होत आहे. जसं की NABH ॲक्रेडिटेशन हे मिळणं आपल्या शेगाव सारख्या छोट्या शहरासाठी फार कठीण कार्य होते ऍक्च्युली. पण ते आपल्याला फार लवकरात लवकर भेटल्यामुळे मला फार आनंद झाला आणि मला त्याचा फार अभिमान आहे. सर, NABH प्रमाणपत्र म्हणजे काय? NABH प्रमाणपत्र म्हणजे NABH म्हणजे नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड ऑफ हेल्थ अँड हेल्थ केअर. तर हे प्रमाणपत्र आहे की रुग्णांना भेटणारी सुरक्षितता, त्यांची उपचार पद्धती व बिलिंग व जी काही हॉस्पिटलची जी प्रोसेसिंग असते, ही एक राष्ट्रीय लेवलवर त्यांनी सेट करून दिलेल्या मानांकनानुसार आपण ती हॉस्पिटलला पार पाडली व त्या पार पाडल्यामुळे आपल्याला हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. हे याचं प्रमाणपत्र आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णाला ही उच्च प्रतीची गुणवत्तेची दर्जेदार आरोग्य सेवा मिळते. हे याचं एक प्रमाणपत्र आहे. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपल्या हॉस्पिटलला हे प्रमाणपत्र मान मिळालाच, आणि याच्यासाठी आपल्या हॉस्पिटलने खूप प्रयत्न सुद्धा केले. तर मग ते प्रयत्न कशा प्रकारे तुम्ही केले, काय काय अडचणी याच्यामध्ये आल्या, थोडं मला सांगा. जवळपास हे हॉस्पिटल सुरू होऊन 2.5 वर्ष होत आहे आता. सुरुवातीलाच मी डोक्यात घेतलं होतं की आपल्याला शेगाव सारख्या छोट्या शहरातील, अतिशय शहरातील किंवा कुठल्याही मोठ्या गावातील उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. यासाठी आपल्याला काय करता येईल मी हे बघितले. तेव्हा मला NABH बद्दल माहित पडले. NABH आपल्याला करायचंच व हे याच्यासाठी करायचं की जी योग्य लेवलची आरोग्य सेवा आहे ही कशा पद्धतीने रुग्णांना देता येते, हे आपल्याला NABH या प्रक्रियेतूनच माहीत पडले जाते. त्यांचे जे मानांकन त्यांनी ठरवून दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपण जर हे मानांकन पूर्ण केले तर आपल्याला रुग्णांना उच्च प्रतीची आरोग्य सेवा प्रोव्हाइड करता येईल, हे मला माहीत पडले. त्यासाठी आम्ही जवळजवळ 1.5 वर्षापासून प्रयत्न करीत आहोत. आम्ही त्यासाठी प्रत्येक तयारी केली. स्टाफ ट्रेनिंग असो किंवा रुग्णांची उपचार पद्धतीची SOPs असो, ह्या आम्ही सगळ्या तयार केल्या व याला आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष लागले. सर, तंत्रज्ञानाचा सुद्धा याच्यामध्ये उपयोग केला गेला आहे का? म्हणजे ते सुद्धा याच्यासाठी वापरण्यात आलेलं आहे का? हो. ते सुद्धा पाहिलं गेलं आहे का? तंत्रज्ञान पण यामध्ये फार उपयोगी पडलेलं आहे. जसं की आपण EMR सिस्टीम यूज करतोय. तुम्ही पाहिलं तसेच मी शेगावमध्ये आल्यापासून कधीच आपण हँड रिटन नोट्स दिल्या नाही कोणाला. आपण OPDचे पेपर सुद्धा इलेक्ट्रॉनिक बेसवरच दिलेले आहे. ज्यामध्ये की बरेचसे एरर आहेत ते निघून जातात. रुग्णांची जी पूर्ण उपचार पद्धती आहे, त्याचा पूर्ण रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल राहतो सदैव. पहिले तुम्ही बघत असाल की हँडरायटिंग नुसार बऱ्याच वेळा ट्रीटमेंटमध्ये चुकीची पद्धत येऊन जायची किंवा कुठल्या मेडिकेशन लोकांना समजायचे नाही किंवा कशा पद्धतीने घ्यायचे ते समजायचे नाही. तर ते आपण सगळं EMR सॉफ्टवेअरद्वारे आता सगळं केलेलं आहे. तसेच मेडिकलवर सुद्धा तुम्हाला जी काही ट्रीटमेंट भेटते, त्याची पण तुम्हाला औषधीनुसार सॉफ्टवेअरनी पूर्ण माहिती भेटते की ही औषध घ्यायची कशी आहे, दिसते कशी, तिचे फायदे काय, तिचे तोटे काय, किती औषध घेतल्यावर काय परिणाम येऊ शकतात, हे तुम्हाला मेडिकलवर पण औषध घेतल्यावर माहित पडते. तसेच लॅबमध्ये पण तुम्हाला आजकाल रिपोर्ट तुम्ही सॅम्पल दिल्यावर तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर सॅम्पल्स अवेलेबल होतात. हे सगळं पद्धती आपल्याला हे नवीन तंत्रज्ञानानुसारच माहीत पडलेले आहेत. आता एक हॉस्पिटल म्हटलं तर डॉक्टर हा रुग्णासाठी देव असतो, आणि त्याच्यानंतर तुमचा जो स्टाफ असतो हे तर सेवाधारीच राहतात, की जे रुग्णांची दिवस रात्र सेवा करत राहतात. तर मग तुमचं जे संतुलन राहतं, तुमचं टीमवर्क राहतं, ते कशा पद्धतीने राहतं? यामध्ये माझं तर असं म्हणणं आहे की डॉक्टर तर फक्त एक तुम्हाला ट्रीटमेंट देतो, पण तुमची सगळी जी उपचार पद्धती आहे, जे की IPD पेशंट मधली आहे, हे सगळं ना सगळं स्टाफवरच डिपेंड राहते. NABH मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त भर त्यांनी स्टाफवरच दिलेला आहे. जसं की स्टाफची पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग आहे का? स्टाफला पूर्ण त्यांच्या ज्या डिग्रीज आहेत त्या बरोबर आहेत का? मानांकनानुसार त्यांच्या डिग्री आपल्याला म्हणजे सूट करतात का? व सूट केल्या जरी असल्या तरी त्यांना हॉस्पिटल वाईज प्रत्येक वेळी दर महिन्याला ट्रेनिंग देणे, त्यांच्याकडून ते करून घेणे, याच्यावर जास्त भर दिलेला आहे. रुग्णांशी साधवायचा संवाद असो
किंवा कुठल्या औषधी कशा लावायच्या असो किंवा इमर्जन्सी कंडिशन मध्ये काय करावं, हे सगळं स्टाफला शिकवले जाते व त्या माध्यमातून आपला स्टाफ पण खूप जास्त ट्रेन होऊन जातो आणि ट्रीटमेंट पद्धती ही सुधारित होऊन जाते. ग्रामीण भागासाठी अत्यंत मोठी बातमी ही आहे की आपल्या शेगाव सारख्या परिसरामध्ये NABH मानांकित हॉस्पिटल असणे हे किती महत्वाचं असेल. तर या हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांना कसा फायदा होणार आहे? ग्रामीण भागात पण आपल्याला जी उच्च प्रतीची ट्रीटमेंट आहे, जी आरोग्य सेवा आहे, ही भेटली पाहिजे, याच्यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करीत आहोत आणि करीत गेलेलो आहोत. NABH मानांकन हे त्याचं एक आपल्याला एक प्रतीक म्हणता येईल की NABH मानांकन प्राप्त आहे म्हणून आपल्याला आपल्या शेगाव सारख्या लहान शहरातही एक उच्च प्रतीची आरोग्य सेवा ही मिळणार आहे. ग्रामीण रुग्णांना ही शहरातल्याच लोकांसारखी आरोग्य सेवा मिळणार आहे, ते पण अतिशय अल्प दरात आणि आपल्या शेगाव सारख्या ठिकाणी ही सेवा आपल्याला इथे मिळणार आहे. यासाठी आपण हे सगळे प्रयत्न केलेले आहेत. अगदीच बरोबर बोलताय तुम्ही. NABH सारखं मानांकन हे उच्च दर्जाचे प्रतीक म्हणजे उच्च दर्जाची सेवा हे दिल्या जातं, हे त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला समजता येईल. म्हणजे शहरामध्ये ज्याप्रमाणे मोठे मोठे हॉस्पिटल्सला ज्या प्रकारे सेवा दिली जाते, ज्या प्रकारे तिथला जो स्टाफ आहे तो रुग्णांना ट्रीट करतो, त्याच प्रकारची उच्च दर्जाची सेवा आपल्या शेगाव शहरामध्ये सोळंकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आता देणे सुरू झालेले आहे आणि त्यांना हे जे NABHचं मानांकन मिळालेलं आहे हे आपल्याला साक्षीदार आहे की त्यांची सेवा ही किती उच्च दर्जाची आहे. सर, इथून पुढे तुमचं आणखी ध्येय आहे का की आपल्याला या प्रकारे पुढे जायचं आहे? हो, जसे की मला आता इथे पण आता आपल्या इथे स्पेशालिटीज मध्ये पेडियाट्रिक असणार, मेडिसिन आहे, गायनेक म्हणजे स्त्रीरोग तज्ञ व प्रसूती विभाग आहे. आपल्याकडे एक NICU सुद्धा आहे लहान नवजात बालकांकरता. तसेच आपल्या इथे आतापर्यंत जवळजवळ आपण 200 ते 250 सर्जरीज पण शस्त्रक्रिया पार पाडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये छोट्या शस्त्रक्रिया प्लस अतिशय किचकट अशा मोठ्या शस्त्रक्रिया ज्या मोठ्या मोठ्या शहरातच होतात, त्या पण आपण आपल्या इथे एक फार मानांकनानुसार पार पाडलेले आहेत व त्याचे रिझल्ट पण आपल्याला आतापर्यंत फार चांगले भेटलेले आहेत. ह्या सेवा तर सध्या इथे उपलब्धच आहे, तरी पण माझी अशी इच्छा आहे की या सेवांमध्ये अजून वाढ व्हावी. जसे की एक नेत्ररुग्ण विभाग आपल्या हॉस्पिटलला असावा अशी माझी इच्छा आहे. तसेच आपल्या इथे डायलिसिसचे रुग्ण बरेच आढळतात, तर डायलिसिसच्या रुग्णांसाठी पण मला काही करायची इच्छा आहे. आणि भविष्यात जर झालं शक्य तर आपण आपल्या इथे MJPGY किंवा योजनेद्वारे पण जे गरीब रुग्ण आहे यांना आरोग्य सेवा हीच याच लेवलची आरोग्य सेवा माफक दरात पण देण्यास माझी इच्छा आहे. अगदीच. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देव आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबतच आहेत. शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की रुग्णांना तुम्ही काय संदेश द्याल? रुग्णांना मी असा संदेश देईल, ज्या पद्धतीने तुम्हाला आता आरोग्य सेवा इथे मिळणार आहे ती तर अतिशय उच्च प्रतीची राहणार आहे व आम्ही पण यामध्ये अजून पण जे काही सुधार करता येईल ते आपण सुधार करतच राहणार आहोत. NABH मध्ये प्रत्येक रुग्णांकडून आपण एक रिव्ह्यू म्हणून घेतो व्यवस्थित की हॉस्पिटलमधले कुठल्या काही कमी असतील किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम आले असेल तर ते तुम्ही तिथे म्हणजे लिहून द्यावेत व सुधारणा करावीत. तर आपली ही सुधारणा चालूच राहणार आहे. तुमच्या प्रेमामुळेच आपल्याला हे सर्टिफिकेशन प्राप्त झालेले आहे. आम्ही सोळंकी हॉस्पिटलकडून असेच प्रयत्न करत राहू की अजून अजून अधिक जितकी जास्त सेवा देता येईल आपल्याला या शेगाव सारख्या शहरामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू. NABH प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हे NABH सर्टिफिकेट मी आपल्या शेगावचे जे रुग्ण आहे किंवा शेगाववासी मी यांना अर्पण करतो व मी यापुढे पण याच्यासाठी सेवा वाढवण्यासाठी आणि आपली सेवा करण्यासाठी जे काही मला करता येईल ते मी करायला तयार राहणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद, जे आपण मला प्रेम दिलं यामुळेच आज हे सगळं शक्य झालेलं आहे. युवा क्रांतीने सोळंकी हॉस्पिटलचा हा मान हा प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचवलेला आहे. नक्कीच या सेवेचा लाभ सगळे रुग्ण घेतील. याच्यामुळे मी युवा क्रांतीचे फार फार आभार मानतो. धन्यवाद सर. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा युवा क्रांती न्यूज. आणि युवा क्रांती न्यूजला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. युवा क्रांती न्यूज साठी रोहित देशमुख, शेगाव.